वरील तिकिटानं रेल्वे प्रवास केल्यास प्रवाशाला दंड द्यावा लागणार आहे। भारतीय रेल्वेनं नवा नियम लागू केलाय। प्रवाशानं वेटिंग तिकिटावर रिझर्वेशन डब्यातून प्रवास केल्यास त्याला दुहेरी दंड द्यावा लागेल। वेटिंग तिकीट मिळालं म्हणजे प्रवाशाला आरक्षित डब्यातून प्रवास करण्याची मुभा मिळाली असं होत नाही, असं रेल्वेनं स्पष्ट केलं। मायानगरी मुंबईहून थेट स्वप्ननगरी दुबई प्रवास केवळ 2 तासात पूर्ण करता येणार आहे। संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रीय सल्लागार ब्युरो लिमिटेडची ही योजना आहे। या योजनेसाठी दुबई ते मुंबई या दरम्यान अंडर वॉटर रेल लिंक प्रस्ताव आहे। जर या प्रस्तावाला दोन्ही देशांकडून मान्यता मिळाली तर मुंबई ते दुबई हा प्रवास अवघ्या 2 तासात पूर्ण केला जाऊ शकतो। कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी उन्हाळी हंगामातील अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण रेल्वेच्या समन्वयानं विशेष गाडी धावणार आहे। दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये 1000हून अधिक अप्रेंटिस आणि ड्रायव्हर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। या पदांसाठी येत्या 5 एप्रिलपासून अर्ज नोंदणी सुरू करण्यात येणार आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे। पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना बँक खात्याच्या धनादेशाची कॉपी अपलोड करण्याची गरज राहणार नाही। पुढील आठवड्यापासून म्हणजेच 8 एप्रिलपासून मारुती सुझुकी कंपनीच्या 7 कार 62,000 रुपयांपर्यंत महाग होणार आहेत। कच्च्या मालात आणि ऑपरेशनल खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीनं हा निर्णय घेतलाय। सोनं प्रति तोळा 1 लाख रुपयांवर गेल्यानं सोन्यानं नवा उच्चांक गाठला असताना आता सोनं तब्बल 35% स्वस्त होणार असल्याचा अंदाज आहे। अमेरिकेतील एका प्रसिद्ध विश्लेषक संस्थेनं सोन्याचे दर प्रति तोळा 55,000 घसरतील असा अंदाज वर्तवलाय। सोन्याच्या किमती दिवसागणिक वाढत आहेत आणि 3 महिन्यात सोनं 15,000 रुपयांनी महागलंय। यावर्षी 1 जानेवारीपासून आतापर्यंत सोनं 20% वाढून 76,162 रुपयांवरून 91,205 रुपयांवर पोहोचलंय। मध्य रेल्वेवरील लोणावळा मळवली विभागात उड्डाणपुलाच्या पायाभूत कामासाठी 3 दिवसीय ब्लॉक घेण्यात येणार आहे। हा ब्लॉक 6 ते 8 एप्रिल दरम्यान असेल। या कालावधीत लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात आणि पुणे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय। मध्य रेल्वेतर्फे कल्याण ते बदलापूर स्थानकादरम्यान नवीन पाईपलाईन पुलाच्या बांधकामासाठी शनिवारी मध्यरात्रीनंतर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉक दरम्यान रात्री 1:30 ते रविवारी पहाटे 4:30 वाजेपर्यंत गर्डर टाकण्याचं काम होणार आहे। याचा परिणाम अंबरनाथ ते कर्जत दरम्यानच्या लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर होणार आहे। राज्य मंत्रिमंडळानं ई बाईक टॅक्सीला परवानगी दिली असली तरी त्याला रिक्षा टॅक्सी संघटनांनी विरोध दर्शवलाय। तसंच धोरणामध्ये सुसूत्रतेचा अभाव असून याच्या अंमलबजावणीबाबत संघटनांकडून शंका उपस्थित होते। पुण्यातील जलसंपदा विभागानं 422 कोटींची उच्चांक वसुली केली आहे। महापालिकांनी देखील थकीत रक्कम भरलेली आहे। पुणे पालिका आणि पिंपरी चिंचवड पालिकेनं पाणीपट्टी भरल्यानं जलसंपदा विभागाची सर्वाधिक वसुली झाली आहे। मुंबईत अस्वच्छता पसरवणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवून दंडात्मक कारवाई करण्यासाठी पालिकेनं खासगी संस्थांमार्फत नेमलेल्या क्लीनअप मार्शलची सेवा आजपासून बंद करण्यात येणार आहे। मात्र अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर पालिकेच्या उपद्रवमूलक पथकाकडून कारवाई सुरूच राहणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे। मुंबईमध्ये दरवर्षी फेब्रुवारी अखेर सुरू होणारी नालेसफाई यावर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाल्यामुळे बहुतांशी नाले अजूनही कचऱ्यानं तुडुंब भरलेले आहेत। मिठी नदीच्या प्रवाहात तर कचरा ओसंडून जात असल्याचं भयावह चित्र आहे। त्यामुळे एकीकडे नालेसफाई वेगानं सुरू असल्याच्या प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल होते। वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य मुंबईकर भरडले जात असताना पालिकेकडून आता युजर फीच्या नावाखाली कचऱ्यावर कर लावण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे पालिकेनं मुंबईकरांवर हा घनकचरा कर लावू नये अशी मागणी शिवसेना नेते युवा सेने प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे। याबाबत त्यांनी पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांना निवेदन दिले। म्हाडामधील तांत्रिक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचं धोरण निश्चित करण्यात आलेलं आहे। या धोरणानुसार जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार म्हाडामधील अभियंत्याला कार्यकारीपदी केवळ 3 वर्ष राहता येणार आहे। त्यामुळे मोक्याच्या नियुक्तींना चाप बसणार आहे। एमएमआरडीए प्रकल्प बाधितांना पुनर्वसन प्रकल्पातील घरांऐवजी आता थेट आर्थिक मोबदला दिला जाणार आहे। रेडी रेकनरच्या दरांवर आधारित भरपाई दिली जाणार असून किमान 25 लाख रुपयांची भरपाई प्रकल्प बाधितांना मिळेल, तर झोपडपट्टी अथवा अनधिकृत बांधकामांना कमाल 40 लाख रुपयांपर्यंतचा आर्थिक मोबदला देण्याचा निर्णय एमएमआरडीएनं घेतलाय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवासाठी येत्या 14 एप्रिलला लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येण्याची शक्यता आहे। त्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावं, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले।
कोस्टल रोड लगतचा समुद्र तट सुरक्षित करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला। यासाठी किनाऱ्यालगतच्या भिंतीचं मजबूतीकरण करण्यात येणार आहे। याचा अभ्यास करण्यासाठी आणि किनारपट्टी नियमन क्षेत्र ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराचे तब्बल 22,000 कोटी हे मोठे विकासक, प्राधिकरणं आणि आस्थापनं आणि राज्य सरकारचे विविध विभाग याकडे थकीत आहेत। त्यामुळे आता मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांची विक्री करणार आहे। अमेरिकेनं समतुल्य शुल्कामधून औषधी क्षेत्रास वगळलं असून त्यातून जागतिक स्तरावर जेनेरिक औषधांचं महत्त्व अधोरेखित झालंय। औषधी क्षेत्रास वगळलं गेल्यानं भारतीय शेअर बाजारातील अनेक फार्मा कंपन्यांचे शेअर 7% वाढलेले आहेत। संपूर्ण देशामध्ये यंदा आईस्क्रीम उद्योगात 30,000 कोटींची उलाढाल अपेक्षित आहे। त्यातील 20,000 कोटींची आईस्क्रीम फक्त उन्हाळ्यात विक्री होईल असा दावा आईस्क्रीम उद्योगानं केलाय। यात नॉर्मल फ्लेवरसह पुरण, पाणीपुरी, जलजिरा असे विविध प्रकारचे 200 फ्लेवर आहेत। मुंबईतील भटक्या कुत्र्यांची संख्या मागील 10 वर्षात 2.5% कमी झाली आहे। तर अद्याप रस्त्यांवर सुमारे 91,000 भटके कुत्रे असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे। सिंगापूरच्या ट्री टॉप वॉक या संकल्पनेशी साधर्म्य असलेला देशातला पहिला निसर्ग उन्नत मार्ग पालिकेनं मलबार हिल इथे विकसित करत रविवारपासून खुला केला। या ठिकाणी भटकंतीसाठी मुंबईकरांनी पसंती दिली आहे। या उन्नत मार्गाचं रविवारपर्यंत बुकिंग झालेलं आहे। शाळेतील मुलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकार रोखण्यासाठी आणि सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावणं राज्य सरकारनं शाळा संचालकांना बंधनकारक केलंय। मात्र अजूनही राज्यातील 1,08,082 शाळांपैकी केवळ 50,000 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागले। न्यू इंडिया बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी 5 आरोपींच्या 167.85 कोटी रुपयांच्या 21 मालमत्ता जप्त करण्याची परवानगी दंडाधिकारी न्यायालयानं पोलिसांना दिलेली आहे। राज्यातील कारागृहांमध्ये कैद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते। मात्र कारागृहाच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांची संख्या कमी होते। राज्य कारागृह विभागात जवळपास 40% पदं रिक्त असल्यानं कर्मचाऱ्यांवर सुरक्षेचा ताण येतोय। राज्यामध्ये सर्व विभागांमध्ये शाळांमध्ये असलेल्या पिण्याचं पाणी, शौचालय आदींसह उपलब्ध भौतिक सुविधांसह जिओ टॅगिंग करा अशा सूचना सीएम देवेंद्र फडणवीसांनी दिल्या। नालासोपारा पूर्वेकडील गटाराच्या कामाचं 5 करोडचं टेंडर काढण्यात आलं होतं। मात्र 30% वाढवून त्याची किंमत 7 करोड झाली आहे। मात्र काम अद्यापही झालेलं नाहीये आणि या घटनेमुळे मनसे आक्रमक झाली असून कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकावं अशी मागणी मनसेनं केली आहे। राज्यातील नागरिकांसाठी महसूल विभागानं मोठा निर्णय घेतलाय। 1 मे 2025 पासून फेसलेस नोंदणी, मुद्रांक नोंदणी आणि वन स्टेट वन रजिस्ट्रेशन या प्रणाली लागू होणार आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे जाहीर केलं। पुण्यातील नागरिकांना चालू आर्थिक वर्षाच्या मिळकत कर बिलांचं वाटप 1 मे पासून सुरू केलं जाणार आहे। निवासी मिळकतींना 40% सवलत देण्यासाठी पालिकेकडून PT3 अर्जांची छाननी होणार आहे। पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झालेली आहे। इतिहासात पहिल्यांदाच एका वर्षात 1 कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केलाय। 2024-25 या आर्थिक वर्षात पुणे विमानतळावरून तब्बल 1,05,40,000 प्रवाशांनी प्रवास केला असून मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा प्रवाशांच्या संख्येत 10.66% वाढ झालेली आहे। नागपूरमध्ये बेशिस्त आणि फुकट्या प्रवाशांकडून तिकीट तपासणीच्या मोहिमेतून रेल्वेला लॉटरी लागली आहे। 28 कोटींपेक्षा जास्त महसूल मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला प्राप्त झाला असून हा आतापर्यंतच्या कमाईचा उच्चांक असल्याचं रेल्वेच्या सूत्रांनी म्हटलंय। बहुचर्चित प्रीपेड इलेक्ट्रिक स्मार्ट मीटर विरुद्ध विदर्भ वीज ग्राहक संघटनेच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे। हे मीटर लावण्याचा निर्णय मनमानी पद्धतीचा आहे असा गंभीर आरोप याचिकेत करण्यात आलेला आहे। आता एक मोठी बातमी, शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारं ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची घटना घडली आहे। या अपघातात 8 मजुरांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते। नांदेड शहराजवळच्या आलेगाव शिवारात ही घटना घडली असून वसमत तालुक्यातील गुंज गावातला हा शेतकरी महिला मजूर होत्या आणि ट्रॅक्टरमध्ये बसून हळद काढण्यासाठी या महिला जात असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची घटना घडली आहे। तर नांदेडमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात ही घटना घडली आहे। चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे हा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची घटना घडली आहे। दरम्यान यामध्ये काही मजुरांचा मृत्यू झाल्याची शंका उपस्थित करण्यात येते। शेतकरी महिला
या ट्रॅक्टरमध्ये होत्या आणि मजुरांना घेऊन जाणारं हे ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात 8 मजुरांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते. नांदेड शहराजवळच्या आलेगाव शिवारात ही घटना घडलेली आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यामध्ये गुंज या गावातल्या या शेतकरी महिला मजूर होत्या असं देखील कळतंय. दरम्यान ट्रॅक्टरमध्ये बसून हळद काढण्यासाठी या महिला जात होत्या आणि त्यावेळी चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची घटना घडली आहे. यासोबतच इतर